आवडे हे रूप बोधिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागले से गोडी लाचावले मन लागले से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझ पाहे आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्रियं सदा परिभवत्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं वन्दे महापुरुषके चरणारविन्दं पांडुरंगा या मनासी बाबू हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयासे ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं दयामूर्तीं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयं संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोमि आता मस्तक माझा पायावरी आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवती चंद्रभागेच्या पावन तटाकावर भगवान पंढरीश परमात्म्याच्या सानिध्यामध्ये भक्त पुंडलिक रायाच्या सानिध्यामध्ये वारकरी संप्रदाय मंडळ भांडूप या आपल्या मंडळातर्फे संपन्न होत असलेला कार्तिक वारीच्या निमित्ताने हा 3 दिवसीय भक्त उत्सव आणि या उत्सवामध्ये पूजनीय गुरुवर्य बाबाजींच्या कृपाशीर्वादाने आणि संतोष महाराजांच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज दशमीच्या दिवशी आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी कीर्तन सत्रामध्ये उपस्थित आहोत. आपल्या जीवनाचं काहीतरी मागच्या जन्माचं खूप मोठं असं सुकृत असेल, पुण्य असेल की ज्याच्यामुळे आपल्याला पंढरपूरमध्ये येण्याचं सद्भाग्य प्राप्त झालेलं आहे. बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी आणि या कार्तिकी वारीच्या पर्व काळामध्ये
आज चिंतन करण्याकरता मी जो अभंग निवडलेला आहे हा अभंग पाठ नाही असा एकही व्यक्ती इथं नसला पाहिजे. चुकून जर एखाद्याचा हा अभंग पाठ नसेल तर समजून जायचं हे अफगाणिस्तानातून घाबरून इकडे आलेला आहे. सध्या पाकिस्तान अफगाणिस्तान चालू आहे ना, ते आपल्या इथं नाहीच असा त्याचा अर्थ होतो. हा काही अभंग वारकरी संप्रदायामध्ये असे आहेत ते आवर्जून पाठ करावे लागतात आणि काही अभंग असे आहेत ते पाठ करायची गरज नाही, ते आपोआप पाठ होतात. तसं हा जो अभंग आहे हा अभंग काय पाठ करण्याचा अभंग नाही, हा आपोआप पाठ होणारा अभंग आहे. आपली वारकरी संप्रदायाची जी नित्याची साधना आहे काकड आरतीची, या काकड आरतीच्या साधनेमध्ये हा अभंग आपण रोज म्हणत असतो. 4 चरणाचा अभंग परंतु अतिशय गोड आहे. बहुतेक असं असतं अतिपरिचयात अवज्ञा. हरिपाठ आपण रोज म्हणतो परंतु हरिपाठाचा अर्थ किती लोकांना कळतो हा जरा मोठा यक्ष प्रश्न आहे. तसे नित्याचे जे अभंग आहे, मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, लहान लेकरं शिव्या देतात आणि काय काय लोक अभंग म्हणतात, दोन्ही सारखेच असतात का? लहान लेकरांना शिव्याचा अर्थ माहित नसतो, धडाधडा शिव्या देतात. तसे काही काही लोक अभंगाचा अर्थ माहित नसतो पण धडाधडा अभंग म्हणतात. पण जीवनामध्ये कुठलंच परिवर्तन झालेलं नसतं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आपल्या ज्या काही नित्य साधना वारकऱ्याचे सांगितलेले आहेत, मग नित्याचा आपला हरिपाठ असेल, नित्याचं काकड आरतीचं भजन असेल, आपलं गाथा ज्ञानेश्वरीचं नित्याचं वाचन असेल, काय आपल्या सद्गुरूने आपल्याला सांगितलेला नित्याचा जप असेल आणि आपल्या जीवनामध्ये वाटायला आलेली कर्म करत असताना आपली ही जी साधना चालू असते, या साधनेमध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 वाऱ्यांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे. तसं तर 12ही महिन्याच्या वाऱ्या महत्वाच्याच आहेत, परंतु भगवान परमात्मा नामदेव महाराज आदी करून साधू संतांना सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से पूज पांडुरंग. नाथ महाराजांचे गोड अभंग आहे. वारकरी पंढरीचा आपल्याकडे अनेक प्रकारच्या साधना आहेत, उपासना आहे, परंतु वारीची उपासना ही महासम्राज्ञी साधना आहे. सम्राज्ञी शब्दाचा अर्थ कळतो? सम्राज्ञी म्हणजे राणी. साधना शब्द जर स्त्रीलिंगी असेल तर आपण ज्या अनेक साधना करतो या साधनेमध्ये वारी ही महासम्राज्ञी साधना आहे. म्हणून संप्रदायाचं चिंतन करताना संप्रदाय कसा असावा? पहिली गोष्ट, संप्रदाय हा अनादी असला पाहिजे, एक. दुसरी गोष्ट, संप्रदाय हा वेदबोधित असला पाहिजे, 2. तिसरी गोष्ट, संप्रदाय
संप्रदाय हा श्रेष्ठांनी आचरलेला असला पाहिजे, 3. आणि चौथी गोष्ट, संप्रदाय हा फलद्रूप असला पाहिजे. या जगामध्ये एक तत्व अनादि आहे, माया अनादि आहे, परंतु ती काहीच कामाची नाही. आपला जो संप्रदाय आहे हा संप्रदाय अनादि संप्रदाय आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात, वारी आपणच करतो असं नाही, भगवान शंकर सुद्धा वारी करतात. देह प्रवृत्ती तरुच्या पुढी दिसती निवृत्ती फळाच्या कोडी, जे मार्गीचा कापडी महेश वाजोनी. भगवान शंकर अनादि तत्व आहे आणि भगवान शंकर सुद्धा पंढरपूरची वारी नित्याने करतात. आपल्याला माहित असेल नाही, भगवान शंकराला वारी करायची इच्छा झाली. पार्वती असं म्हणजे आम्हाला कुठं सोडून चालला, आम्हाला पण यायची. मग आता मम्मी आणि पप्पा निघाल्यानंतर मुलं घरी जातात. गणपती बाप्पा म्हणले मला पण यायचं. नंदी म्हणला मी तरी कुठं थांबू, मी पण येतो. हे सगळे वारीला निघाले. त्या काळामध्ये वारी एवढी गच्च भरलेली होती, रेल्वे स्टेशन कडून सगळे येत होते. आणि बहुतेक माता भगिनींना गर्दीची ॲलर्जी असते. पार्वतीने ती गर्दी पाहिली, पार्वतीने सांगितलं मी काय पुढे येऊ शकत नाही, मी आपल्या इथंच थांबते. म्हणून तिकडून येता 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 पद्मतळ्यावरच पार्वती आईसाहेब थांबल्या. आजही आईसाहेबाचं मंदिर होता. गर्दीतून सगळे भगवान शंकर, नंदी, गणपती बाप्पा हे सगळे पुढे आले. चंद्रभागेचं स्नान केलं आणि मंदिराकडे दर्शनाकरता निघाले. दर्शनाकरता निघाल्याच्या नंतर नंदीने विचार केला, एवढ्या गर्दीत आपण बसू शकत नाही. मला वाटतं कुठंच मारुतीच्या पुढे नंदी नाही, परंतु पंढरपूरमध्ये मात्र मारुतरायाच्या पुढे नंदी आहे. तुम्ही चंद्रभागेचं स्नान करून ज्यावेळेस मंदिराकडे जाता त्यावेळेस उजव्या हाताला मारुतरायाचा पुढे आहे, नंदी भगवान आहे. ते तिथंच थांबले का, गर्दीला घाबरून. भगवान शंकराने गणपतीला खांद्यावर घेतलं. लहानच होते ते म्हणले पप्पा मला या गर्दीत दम निघत नाही, मी आपला इथंच बसतो. महाद्वारातून आत बसल्याच्या नंतर डाव्या हाताला गणपती बाप्पा तिथंच थांबले आणि गर्दी किती बघण्याकरता भगवान परमात्मा पुढे पुढे गेले. आणि एवढ्या गर्दीतून माझा भक्त माझ्याकडे आला म्हणून भगवान पंढरीनाथाने भगवान शंकराला मस्तकावर धारण केलं. म्हणून पंढरीनाथाच्या मूर्तीच्या मस्तकावर भगवान शंकराची पिंड असते. मी चिंतन कशा करता सांगितलं, अनादि तत्व असलेलं भगवान शंकर हे तत्व जर वारी करत असेल तर आपली वारकऱ्याची साधना ही अनादि साधना आहे. एक. दुसरी गोष्ट, वेदानुमोदित. केवळ अनादि असून चालत नाही, वेदाने त्याला अनुमोदन दिलेलं असलं पाहिजे. वेद कुणाला म्हणतात, ज्ञानोबरा म्हणतात, वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालेलो. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपल्या मताला किंमत नसते. परमार्थामध्ये व्यक्तीला सुद्धा किंमत नाही, परमार्थामध्ये तत्वाला किंमत आहे. आणि मग सगळं जे काय तत्व आहे आपल्या जीवनाचं हे वेदाने सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात वेद मार्गे मुनी गेले. म्हणून हा जो वेद आहे या वेदाने परवानगी दिलेली असली पाहिजे. आणि म्हणून वेदामध्ये अनेक ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्याचा अनुवाद जर तुकाराम महाराजांनी केला असेल तर तुकाराम महाराज गाथ्यामध्ये असं म्हणतात, याजसाठी जप, 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 याजसाठी जप.
प्रसिद्ध आहे. हाताचा लावया पाये, मला वाटते नागपानात पण बोलतात ना, तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. म्हणजे वेदाचा अनुभव जर संत महात्म्याने केला असेल तर वेदाने सुद्धा तीर्थयात्रा मान्य केलेली आहे. पण तिसरा मुद्दा आहे, ही साधना श्रेष्ठाने अंगीकारलेली असली पाहिजे. या जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे? साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. 3 वेळा थोर शब्द वापरलेला आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. 3 वेळा कधी सांगितलं जातं? निश्चयात्मक सांगायचं असतं त्यावेळेस 3 वेळा सांगितलं जातं. चला, म्हणून संत या जगामध्ये श्रेष्ठ आहेत आणि सगळ्याच संतांनी तीर्थयात्रा केलेली वर्णन आहे. आपल्याला पुढे तीर्थयात्रेचा प्रसंग मी सांगणार आहे. नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थयात्रा केलेलं मोठं प्रकरण आहे. मी थोडंसं सांगणार आहे पुढे नंतर. आणि सगळ्यात महत्वाचा अभंगामध्ये तुम्ही आता, ही साधना फलद्रूप असली पाहिजे. वारकरी संप्रदायाची साधना ही निश्चित फळापर्यंत घेऊन जाणारी आहे. आजच्या अभंगामध्ये आपण नेहमी अभंग हा म्हणतो, मला थोडंसं सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने जे बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाची फलद्रूपता भगवान परमात्म्याच्या समोर प्रगट केलेली आहे. या अभंगाच्या संबंधाने 4 मुद्दे आपल्याला क्लिअर करता येतात. पहिला मुद्दा असा आहे, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपली आवड सांगितलेली आहे. पहिल्या शब्दामध्ये आवडे हे. दुसरा या अभंगाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातली अनन्यता सांगितलेली आहे हे शब्दाने. तिसरा मुद्दा या अभंगामध्ये असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्मा या दोघांचा संवाद या अभंगामध्ये आहे. आणि चौथा मुद्दा, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याकडे मागणं मागितलेलं आहे. मी आज मागणीचा विस्तार करणार नाही, कारण आपलं पहिलं कीर्तन नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातली आवड सांगतात. मी फलद्रूपता आणि आवड याची सांगड घालणार आहे थोडक्यात. ऐका, परमार्थाच्या जेवढ्या म्हणून साधना आहेत, या सगळ्या साधना कशा करता आहेत? आपल्या चित्ताला, अंतःकरणाला अनादी कालापासून संसाराची जी आवड निर्माण झालेली आहे, ही आवड बदलून परमात्मा स्वरूपाची आवड आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. याच्याच करता जगातल्या सगळ्या साधना आहेत. मग तुम्ही तप करा, तीर्थ करा, वाऱ्या करा, उपवास करा, दान धर्म करा, काहीही करा, अनादी काळापासून अंतःकरणात हाण मांडून बसलेला हा संसार. अगदी नाथ महाराजांच्या भाषेतच बोलायचं झालं तर नाथ महाराज भागवतामध्ये चिंतन करतात, अनादि संसार मारेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते खसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगिता. म्हणून कितीही दुःख संसारात झालं तरी जीवाला संसारच खरा वाटतो. त्याचं कारण काय? अनंत काळापासून आपल्याला संसार करायची सवय लागलेली आहे. एक उदाहरण गुरुवारांच्या मुखातून ऐकलं. एका राजाने ज्योतिषाला हात दाखवला. ज्योतिषाने सांगितलं, उद्याच्या कार्तिकीला तुम्ही सकाळी जर पहाटे 5 वाजता नुकत्याच झालेल्या गायच्या वासराची पूजा जर केली तर तुमची संपत्ती वाढेल आणि तुमचं राज्य सुद्धा मोठं होईल. ही बातमी लीक झाली. आता राजाला मानणारा वर्ग जसा राज्यात असतो, तसा राजाला विरोध करणारा वर्ग सुद्धा राज्यामध्ये असतो. या लोकांना, विरोधी लोकांना कळालं, उद्या सकाळी का राजाने गायीच्या वासराची पूजा केली तर राजाचं साम्राज्य वाढेल आणि ते आपल्या करता चांगलं नाही. काय करता येईल? राजाची गोशाळा राजवाड्यापासून 5 किलोमीटर अंतरावर होती. जवळजवळ 4-5 हजार गायी राजाकडे होत्या. मग राजाने सेवकाला सांगितलं, जा एवढ्या गायीमध्ये एखादी गाय तरी जनली असेल, व्याली असेल, एखादं वासरू उतरून आपलं घेऊन या. अंधार होता, असं पावसाचं वातावरण, लाईट गेलेली, तारा तुटातुटी झालेली सगळी. तो जो सेवक होता त्या सेवकाने रात्री गेला गोठ्यामध्ये, पाहिलं एक गाय नुकतीच रात्री 12-1च्या मापामध्ये व्याली होती. त्याने ते वासरू घेतलं आणि निघाला. विरोधी लोकांनी काय केलं होतं, अर्ध्या किलोमीटरवर 5-6 माणसं उभी केली होती विरोधी पक्षाची. पहिलाच माणूस भेटला, जे अरे म्हणला, जे आहे ही रात्रीची वेळ आहे बरं का, साधारण 2-2:30ची वेळ आहे. त्याला पाठक पोचायचं ना 5 वाजेपर्यंत राजवाड्यात. जे आहे म्हटल्यानंतर विरोधी पार्टीचा माणूस म्हणतात, आहो एवढ्या पाठक कुत्र्याचं तुम्ही घेऊन कुठं चाललं?
त्याला वाटतं काहीतरी चुकीचं सांगतोय, माझ्या समोर गाय गाडी होती म्हणजे मी वासू उचलले ना असं काय बोलतोय हा. तो म्हणला जाऊ दे, काहीतरी बोलत असं काय. पुढे गेला, अर्धा किलोमीटरला दुसरा गडे होता. जे हरी तुमच्यासारखा शहाणा माणूस असा वागत असं वाटलं नव्हतं. काय झालं, काय झालं, कुत्र्याचं पिलू सकाळ सकाळ. म्हणजे गाडीमध्ये कुत्र्याची पिलं घेऊन फिरणारी माणसं ही पुढच्या जन्माची तयारी करत असतात. आणि तुम्ही कुशल ब्रह्ममुहूर्तावर ग्राम्य मुहूर्ताच्या उत्ताय चिंतेत आत्महितम असं शास्त्र सांगत असताना ब्रह्ममुहूर्तावर कुत्र्याचं पिलू घेऊन कुठं चाललाय. तो थोडा कन्फ्युज झाला, पण नाही म्हणा मी तर गायचं वासर उचललं असं कुठं होईल का. पुढे गेला, पुन्हा अर्धा किलोमीटरला तिसरा गडी भेटला. तुम्ही शिकलेल्या शिक्षणाचा असा परिणाम होईल हे मला वाटलंच नव्हतं. काय झालं, एवढं शिक्षण घेतलं कुत्र्याची पिलं घेऊन फिरायला लागले. आता त्याच्या मनामध्ये शंका घुसायला लागली थोडी थोडी. म्हणजे गाई गाडी त्यावेळेस तिथं बरीच कुत्री होती, चुकून आपण कुत्र्याचं पिलू तर नाही ना उचललं. तो म्हणा नाही असं होणारच नाही. पुन्हा पुढे चालायला लागला, चौथाच रस्ता भेटला ना. जे अरे पाटाला काकडा चाललाय, काकडा काढायचा का कुत्री घेऊन फिरायचं. आता मात्र त्याच्या मनातला निश्चय असा बळकट व्हायला लागला. तो म्हणला ज्या अर्थी प्रत्येक जण भेटलेला असं म्हणतोय त्या अर्थी चुकून आपण गायचं वासरू समजून कुत्र्याचं पिलूच आणलेलं दिसतंय. या गणगणीमध्ये चालत असताना पाचवा माणूस भेटला. जे हरी तुमच्यासारखा माळकरी आणि सकाळ सकाळ कुत्री घेऊन फिरतोय हे बरं नाही बरं का. आता मात्र त्याचा संशय दृढ झाला आणि कुत्र्याचं पिलू समजून त्याने गायचं वासरू तिथं सोडून दिलं. माझं उदाहरण समजून कशा करता उदाहरण सांगितलं. अगोदर त्याला पूर्ण निश्चय होता की आपण गायचं वासरू उचललंय, पण सारखं 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 त्याच्या मनावर हे संस्कार झाल्यामुळं गायचं वासरू असताना सुद्धा त्याला ते कुत्र्याचं पिलू वाटायला लागलं. आपलं काय झालंय, वेगळं झालं. आपलं सगळ्याचं हेच झालं. अनित्य दुःखरूप आणि अनित्य असलेला हा संसार, या संसाराला आपण अनादिकालापासून भोगत आलो आणि त्याचा परिणाम या संसाराची आवड कितीही काढायची म्हटलं तरी अंतःकरणातून निघत नाही. तुकोबारायचं गोड प्रमाणे पण याला नवऱ्याची निघत नाही, याच्यात काही नवल नाही महाराज. साधना मार्गाला लागलेल्या साधकाला सुद्धा संसार अंतःकरणाला लवकर हटवता येत नाही. बरं वाटे नसुटे हा संसार, नसुटे हा संसार, नसुटे हा संसार. बाह्य बदल कुठला करू शकत नाही. परमार्थामध्ये अपेक्षित असलेला बदल आहे आपल्या अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे. गुरुवारी आपले गुले बाबा विठ्ठल बाबा गुले पाठामध्ये सांगायचे, वा संत संत कोणाला म्हणतात. आमचे गुरुजी असे सांगायचे, काही वेशाचे संत असतात. ठीक आहे, कपडे घातले की झाला महाराज. पांढरे पॅन्ट कपडे घालायचे, मस्त काठाचे धोतर घालायचे, ती आज घालून आलो. मस्त कडक इस्त्री आणायची, 2-4 शिष्य ठेवायचे जवळ. वाव, केवढा मोठा साधू आहे. ते वेशाचे संत.
आडनाव संत आणि महाराज पाटलांच्या पाटाला होते. काही आडनावाचे संत असतात, काही वेशाचे संत असतात, परंतु गुरुदेव बाबा सांगायचे संत कोणाला म्हणायचं ज्याची समजूत बदलली तो संत. सगळ्यात सोपी व्याख्या बाबाची, ज्याची समजूत बदलली. आपली समजूत काय संसाराविषयी, आपली संसाराविषयी समजूत आहे आपण संसाराला खरं मानून बसतो आणि संसाराला खरं मानण्याचा परिणाम आपल्याला हे सगळं दुःख भोगावं लागतं. तुम्हाला कीर्तन जास्त जड वाटायला लागलं का? खाली येऊन गोष्ट सांगतो थोडी, मी जास्त खाली येत नाही कधीच, पण थोडी गंमत आहे. देवीचं नवरात्र जवळ आलं आश्विन महिन्यात. मग आमच्या भागामध्ये, मी आहे दौंड तालुक्यात, आमच्याकडे नवरात्रात अशी पद्धत आहे, घरातले सगळे गोदाडे बाहेर काढायचे धुवायला, घरातले सगळे भांडे काढायच्या, घरातले सगळे आगाव घालायचे, कपडे धुवायला काढायचे, सगळे आमचं घर धुवून काढायचं, नवरा सुद्धा बाहेर काढायचा, म्हणजे कपडे धुवू लागायचे. गोदाडे आपटत नाही ना, बाहेर उतरत नाही ना, म्हणून मला पण बाहेर काढायचे. 3 महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं, सासूबाई सुनबाईचं घर साफ करायचं काम चालू होतं. जुना काळ होता, जुन्या काळामध्ये लांब दांड्याचे झाडू नसायचे. एखाद्या तो किरसुनी म्हणतात त्याला, किरसुनी घ्यायची, त्याला लाकूड बांधायचं लांब आणि त्याने ते साफसफाई करायची. सुनबाईचा कार्यक्रम चालला होता, वर एक मोठा पाळणा बांधलेला होता, जुना होता कधीचा. त्याला जागा झालेल्या काढण्याकरता सुनबाई ते झटकत होती, दावं तुटलं, पाळणा खाली पडला. पाळणा खाली पडला तसा पाळणा तुटून गेला, जुना होता. आणि जसा पाळणा तुटला तसं 3 महिन्यापूर्वी लग्न झालेली सुनबाई रडायला लागली. आणि सासूला वाटलं काय झालं, नवीन घरचं लेकरू आलंय, काही चुकाटा चावला का काय, काय झालं काय झालं काय झालं. सुनबाई बघा ना, ते बाई एवढा मोठा पाळणा तुटून पडला, याच्यात जर तुमचा नातू असता तर. सासूबाईला पण डोकं असावं का नाही, दोघी बी रडायला लागल्या. मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा, दोघी रडायला लागल्या. आता 2 बायका रडायला लागल्या तुमच्या भांडुपला, 3ऱ्या बायच्या काय व्हॉट्सअपला मेसेज टाकावा लागतो का? आमच्याकडे सामुदायिक रडण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, तरी तुम्ही या. महाराज अख्ख्या बाया जमा झाल्या. पोरग नेमकं कीर्तनात बसलं होतं, बाप गेला होता शेतामध्ये आवाज टाकायला. कुणीतरी पळत गेलं पोराकडे, काय बसता इथं, तुमच्या घरी सगळी रडारड चालू आहे. तू म्हणला काय झालं, बायको तर चांगली, आता नवी पोरी आणली. हो, आईला काय झालं का, बायको काय झालं का बरं. तो गेला. आता वातावरण असं गंभीर झालं, सगळीच रडत होती बसून. हे पोरग शेजारी बसून तिथं खाली मानून घालून बसला. एका माणसाने पाहिलं, सगळे दिसतात पण ह्या पोराचा बाप दिसत नाही, कुठे गेला म्हणून ते शेतामध्ये गेले. आवाज हातात होते, चाबूक होता खांद्यावर. सांगितलं, अहो चला तुमच्या घरी रडायला येतो, खांद्यावर चाबूक घेऊन. चाबूकच म्हणतात ना आमच्याकडे, त्याला आसूळ शब्द आहे. चाबूक घेऊनच तो घरी आला. आणि घरी आल्यानंतर बघितलं वातावरण अख्खी रडत होतं. त्याला कळालं नेमकं झालंय का. शेजारी बाई होती कडला, तिने विचारलं, अहो मीराताई तुम्ही का रडताय. मीराताई म्हणली, बाबाबाई रडती म्हणून मी रडते. दांडेकर मामाने हे उदाहरण दिले, बाबाबाई रडते म्हणून मी रडते. बाबाबाला विचारलं, तुम्ही का रडताय. ते म्हणले, मला काय माहित नाही, यमुना बहिणी रडते म्हणून मी रडते. यमुना बहिणी तुम्ही का रडताय, मला माहित नाही म्हणले. मग गिरजाबाई रडते म्हणून मी रडते. असं करता करता म्हातारं गेलं म्हातारी जवळ. म्हाताऱ्याला आधी संशय आला होता की म्हातारीच गेली का काय, पण म्हातारी बघितल्या म्हातारा शांत झाला. म्हातारी तर सुनबाईला काय झालं का, सुनबाई म्हातारीच्या शेजारी बसून रडत होती. दोघी पण शाप होते, झालंय काय नेमकं. पोरग कुठे बघावं म्हणून बघितलं तर पोरग बाहेर बसलं होतं. सगळी तर जिवंत आहे, रडते कशा. म्हाताऱ्याने विचारलं, रडायला काय झालं. ते म्हणलं, बघा ना एवढा मोठा पाळणा तुटून पडला, याच्यात जर तुमचा नातू असता तर. मग म्हाताऱ्याच्या लक्षात आलं, म्हातारा जुनं परमार्थ ऐकणार हो, अगदी बाबांचा परमार्थ, त्यांच्या अगोदरचा परमार्थ, जोग महाराजांचा बहुतेक शिष्यच होता ते म्हातारा. म्हातारा म्हणलं काय चाललं विनाकारण. सुनबाईला म्हणले, ये इकडं. असं पटांगणात काढलं सुनबाई. खांद्यावर चालत होताच असून जे 10-15 फटके मारले सुनबाईला. सुनबाईला फटके मारले. सुनबाई म्हणते, मामाजी मला काय मारताय. मामाजी म्हणले, माझ्या नातवाला पाळण्यात जो बोलत कशाला, पुन्हा 4-5 फटके ठेवून दिले. आणि मग सुनबाई सावध झाली, मामाजी अजून झाला न झालेल्याने एवढं फटकं खायला लावलं. झालेलं काय
त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या. मी तुम्हाला हसण्याकरता उदाहरण सांगितलं नाही. आपण या संसारामध्ये एवढं रमलोय, पण हा कोणता संसार आहे ना ना आपलं ज्ञानोबा हरिपणामध्ये वर्णन करतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणार हरिवेना वाया येणार हरिवेना. ही आहे की संसाराची आवड अंतःकरणात निघून परमार्थाची आवड अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. आपण आहोत देहाने याला परमार्थात किंमत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये भावना काय आहे याला परमार्थामध्ये खूप किंमत आहे. अलीकडे परमार्थामध्ये गर्दी एवढी वाढली आहे, पण परमार्थामध्ये गर्दी लोक नाही. संख्येच्या दृष्टीने परमार्थाला ऊत आले नाही. अकबर बिरबलाची गोष्ट सांगितली. अकबराला वाटलं बिरबलाची चेष्टा करावी. बिरबल नाही काय मला एक रात्री स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं काय ना म्हणले, रात्री आपण जेवण केल्यानंतर शतपावली करण्याकरता गेलो फिरायला बाहेर. जाता जाता रस्त्यामध्ये दोन विहिरी होत्या. एक सांडपाण्याची विहीर होती, खराब पाण्याची गटार लाईनची, आणि दुसरी चांगल्या पाण्याची विहीर होती. पाण्याची नाही, अंतराची विहीर होती. बिरबल म्हणला मग काय नाही, तू त्या सांडपाण्याच्या गटारीच्या विहिरीमध्ये पडला आणि मी अंतराच्या विहिरीमध्ये पडलो. आपण असं वाटलं, असं म्हणलं बिरबल चिडलं. पण बिरबल होता हजर जबाबी. काय माणसं लय हजर जबाबी असतात. ते लोकमान्य टिळकांचं डोकं दुखायला लागलं म्हणे. ते मित्राला भेटायला, अरे मित्र म्हणले 5-6 दिवस झाले डोकं लय दुखतंय, काय करावं लागेल. मित्राला आली लहर चेष्टा करण्याची. मित्र म्हणला गाढवाच्या पाया पडले की लगेच डोकं दुखायचं थांब. लोकमान्य टिळकाला सांगितलं. पण लोकमान्य टिळक म्हणले कशाला उशीर लावतो, कर पाय पुढं. तर बरं याला म्हणतात हजर जबाब. ते बिरबलाला चिडवण्याच्या दृष्टीने ते असं म्हणले की तू गाण्याच्या विहिरीत पडला, मी अंतराच्या विहिरीमध्ये पडलो. आणि अकबर शांत झाला. बिरबल म्हणला महाराज तुमचं स्वप्न संपलं. हो संपलं. बिरबल म्हणला महाराज मला पण रात्री एक स्वप्न पडलं. म्हणे काय, आपण दोघं जेवलो, शतपावली करायला चाललो, रस्त्याने जाताना मी गाण्याच्या विहिरीत पडलो, तुम्ही अंतराच्या विहिरीत पडला. इथपर्यंत दोघांचं स्वप्न सारखंच म्हणे. पण मला थोडं पुढं स्वप्न पडलं म्हणे. काय, आपण दोघं विहिरीच्या बाहेर आलो आणि तुम्ही मला चाटीत होता आणि मी तुम्हाला चाटीत होतो. नाही कळलं तुम्हाला? तसं आपण संसारामध्ये कोणत्या व्यवसायामध्ये आहोत, काय करतो याला किंमत नाही परमार्थामध्ये. अंतःकरणामध्ये आपल्या आवड कशाची आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्यासमोर सांगतात की माझ्या अंतःकरणामध्ये आवड कशाची आहे. अभंगाचं पहिलं चरण